नमः प्रकृत्यै भद्रायै नियताः प्रणताः स्मतां सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोऽस्तुते। देहि सौभाग्यमारोग्यं देहि मे परमं सुखं रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषोजहि। ओम श्री मात्रे नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। आज आपला 19वा दिवस आहे। आपण श्री सुक्तामधले देवी मंत्र पाहत आहोत। देवीची जी नामावली आहे त्यापासून तयार होणारे मंत्र याचं चिंतन आपण करत आहोत। काल आणि परवा 2 दिवस आपण ओम आर्द्रायै नमः, ओम ज्वलंत्यै नमः या 2 मंत्रांचा एकत्रित अभ्यास केला आणि तत्वज्ञान, योग, कुंडलिनी, मंत्र इत्यादी दृष्टीने लक्ष्मीरूप कसं प्रकट झालं आहे ते पण पाहिलं। वर्णमाला, सृष्टीतील 25 तत्व, वर्णांच्या धारणा, तेजाची थंड आणि उष्ण अशी दोन्ही रूपं, आणखीन खूप अर्थछटा वेगवेगळ्या ज्या त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत त्या आपण पाहिल्या। आज आपण तृप्ता या नावाचं अध्ययन करूया। 102 ते 104 या श्लोकामध्ये त्याचं वर्णन आहे। आता या ठिकाणी आपण पाहिलं की लक्ष्मीतंत्रामध्ये ज्ञान, योग, कुंडलिनी शक्ती, वर्णमाला, मंत्रशास्त्र, दर्शनशास्त्र अशा अनेक पद्धतीने देवीच्या नामावलीचं जे काही वेगवेगळे त्याच्यातून अर्थ निघतात ते सगळे त्यांनी तिथे सांगितले आणि त्याप्रमाणे त्या नामाचं महात्म्य, उपासकाला काय मिळतं ते सांगितलेलं आहे। आता इथे तृप्ता आपल्या सहज लक्षात येईल की तृप्ती हा भाव आहे या ठिकाणी, जी तृप्त आहे अशी। पण आणखीन काय काय आहे ते आपण आता बघूया। असं म्हणलं 102 श्लोकामध्ये, हरीच्या अंतःकरणात प्रेमरूपाने असणारी, भक्तांमध्ये प्रेमस्वरूप, नित्य देणारी असून मी तृप्त आहे। मी म्हणजे लक्ष्मी। प्राकृतिक भोगाशिवाय मी नेहमी तृप्त किंवा संतुष्ट असते, हे विशेष आहे। समोर काही असल्याशिवाय, काही भोग मिळाल्याशिवाय तृप्ती आहे। काहीतरी मिळालं म्हणून तृप्ती नाही। हा जेवण केलं तृप्त झालं बरं का, चव छान होती अन्नाची, एकदम तृप्ती मिळाली असं नाही आहे। किंवा एखादे घर झालं, हां तर तृप्त झालं असं नाही। तर काहीही न भोग मिळता सुद्धा तृप्ती आहे ही। त्या ज्ञानेश्वरीमध्ये पहिली जी ओवी आहे, स्वसंवेद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा असं म्हटलेलं आहे। तिथे स्वसंवेद्य हा जो शब्द आहे ना तो फार महत्त्वाचा आहे। म्हणजे त्याच्यामध्ये दुसऱ्या बाहेरून कुठून तुम्हाला इंधन मिळणार नाही, ऊर्जा मिळणार नाही, काही नाही, तर ती आतूनच आहे। तुम्ही मुळातच संवित त्या ठिकाणी हजर आहे, संवित तिथं प्रेझेंट आहे। त्यामुळे आपोआपच सगळी जाणीव, सगळं ज्ञान होतं। त्यामुळे तो असा स्वसंवेद्य असं आत्मरूप आहे असं त्यांनी सुरुवातीलाच सांगितलं। तसं इथं तृप्ती जी आहे ती तृप्ती बाहेरून काही मिळाल्यामुळे नाही आहे, अंतर्गत समाधान आहे, मूळचंच समाधान आहे। त्या ठिकाणी काही हवं नको अशी काही तिथे भावना नाही आहे। तसं का आहे तसं, तर हरीच्या अंतःकरणात प्रेमरूपाने आहे मी। म्हणजे भगवंत जो आहे, आपण म्हणतो मनी नाही भाव देवा मला पाव, देव भावाचा भुकेला, ओके नाही, भावो ही विद्यते देव हा, असं जे म्हटलेलं आहे। तर भाव हा मुख्य आहे परमेश्वराच्या ठिकाणी। पण परमेश्वर निर्गुण निराकार आहे, त्रिगुणातीत आहे, एकदम कुठल्याही भावभावनेच्या पलीकडे आहे। भावातीतम त्रिगुणरहितम। तर मग हा भाव कुठं आहे त्याच्यामध्ये आपल्याला दिसतो का तो, तर लक्ष्मीच्या रूपाने, आईच्या रूपाने। आई कशी आहे, प्रेमस्वरूप आहे। प्रेमस्वरूप आई असं कविता आहे ना, लहानपणी ती कविता वाचली की रडायला यायचं, इतकी कवितेमध्ये भाव आहे त्या। प्रेमस्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई असं जे म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये, तशी ही देवी आहे, प्रेमस्वरूप आहे। पण ती हरीची शक्ती आहे, त्यामुळे हरीच्या अंतःकरणामध्ये आहे। म्हणजे भगवंताच्या अंतःकरणामध्ये ही मातृशक्ती आहे आणि प्रत्येक ठिकाणीच आहे। आता वडिलांना सुद्धा मुलांबद्दल वात्सल्यच असतं की नाही। एखादा सिंह सुद्धा आपल्या बछड्यावर तेवढंच प्रेम करतो,
म्हणजे अंतःकरणामध्ये सर्वांच्या प्रेमस्वरूप आहे. काही लोक वरवर कठोर वाटतात आपल्याला, पण त्यांनासुद्धा कुठंतरी एखादं त्यांचं नाजूक भावना असतेच. तसंही हरीच्या अंतःकरणात प्रेमरूपाने आहे. भक्तांमध्ये सुद्धा प्रेमस्वरूप आहे. भक्तांचं प्रेम हे प्रेमस्वरूपाच आहे. भक्ती अमृतस्वरूप आहे. आणि दुसरं म्हणजे देणारी आहे. आई कशी आहे? ही देणारी आहे, नेहमी देणारी आहे. असं काय तिच्याजवळ काही कमी आहे देऊन असं होतं का? तर नाही. भरपूर तिच्याकडे असंख्य गोष्टी आहेत द्यायला, आणि त्या कधीच कमी होत नाहीत. नेहमी देणारी आहे म्हणून तृप्त आहे. आणि विशेष प्राकृतिक भोगांशिवाय काही मिळालं म्हणून तृप्ती आहे असं नाही, तर मुळातच संतुष्ट समाधानी अशी आहे. इथं आपण समाधानाचे निदर्शक म्हणून तिचं रूप पाहतोय. कामक्रोधादी विकार आहेत, तिथं तृप्ती नाही, असणारच नाही. म्हणून तृप्तता म्हणजे काय ते इथं सांगितलं आहे. म्हणून इथं तिने प्रेमस्वरूप दाखवलं. भक्तांच्या आणि भगवंताच्या हृदयामध्ये प्रेमभाव आहे. जसं आपण म्हणतो की नामदेव महाराज जेव्हा तीर्थयात्रेला निघाले तेव्हा भगवंताच्या डोळ्यात पाणी आलं. म्हणजे भाव त्या ठिकाणी आहे भगवंताचा, की आपला भक्त आता आपल्याला दिसणार नाही थोडे दिवस. तसं किंवा आता मुलं परदेशी चालली की आईच्या डोळ्यामध्ये पाणी येतं, कारण खूप दिवस आपल्याला दिसत नाहीत ती. तसं भक्तांच्याही मनात प्रेम आहे, भगवंताच्याही मनात प्रेम आहे, आणि हा समान भाव आहे. त्यामुळं ते एकमेकांना आवडतात, एकमेकाच्या भेटीने आनंद होतात. भक्तांच्या मनातला प्रेमभाव म्हणजे लक्ष्मी आहे, कारण भक्ती प्रेमस्वरूप आहे. आपण 98 श्लोकाच्या विवेचनात पाहिलं. शिवाय जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, अशी साधना केल्याने हे प्रेम पण प्राप्त होतं. प्रत्येकाबद्दल प्रेमभाव वाटतं, सगळ्यांबद्दल मैत्री वाटते, है ना. अशीच त्यामुळे भक्ताचा भाव शुद्ध असला की भगवंत त्याला जवळ करतो. नाथ महाराजांनी भागवतामध्ये असं म्हटलं आहे, ईश्वर व भक्ताची अनन्य प्रीती असते. कसं म्हटलं आहे त्यांनी त्या ठिकाणी? तर भजनी भक्तांचा शुद्ध भाव, तेथ मजही पहाहो अतिप्रीती, जो जैसा मज कारणे मी तैसाची त्या कारणे. भक्त अनन्य मज कारणे मीही त्या कारणे. नाथ भागवतामध्ये 14वा अध्याय. तर त्याच्यामध्ये 139-140 अशी ओव्या ह्या. त्या ठिकाणी त्यांनी प्रेमभाव सांगितलेला आहे. म्हणजे एकमेकांबद्दल मैत्री, करुणा असं असलं की ती साधना केल्याने हा भाव शुद्ध होतो. नाथ महाराजांनी असंच म्हणलं आहे. भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी सुद्धा ईश्वर आणि भक्त यांच्या भक्तीचा उल्लेख केला. ये भजन्ति तु मां भक्त्या मयि ते तेषु चाप्यहम. गीता 9:29-29 श्लोकामध्ये आहे. तेव्हा सगळ्यांनी हा प्रेमभाव भक्ताच्याबद्दल भगवंताला असणारा आणि भक्ताला भगवंताबद्दल असणारा असं सांगितलेलं आहे. तसंच हिंस्र प्राणी, मग अशी म्हटलं तर सिंहसुद्धा आपल्या बछड्यावर प्रेम करतो, छाव्यावर प्रेम करतो. हिंस्र प्राणी सगळेच आपल्या हल्ली यूट्यूबमुळे बघा सगळे वेगवेगळे आपल्याला व्हिडिओज पाहायला मिळतात की ते बदकंसुद्धा आपल्या पिल्लांना कशी सांभाळतात, पक्षी आपल्या पंखाखाली कसं घेतात, आणि मोठे मोठे प्राणी असतात ते सुद्धा आपल्या बछड्यांना कसं सांभाळतात. म्हणजे हा प्रेमभाव त्यांच्या ठिकाणी आहे. कारण मुळात काय आहे, लक्ष्मीनारायण प्रेमस्वरूप आहेत आणि त्यांचेच हे सगळे अंश आहेत. लक्ष्मी नित्यदा म्हणजे नेहमी देणारी आहे. ती स्वतः तृप्त आहे ना, आणि तिच्याजवळ खूप आहे द्यायला. ज्याच्याजवळ भरपूर प्रमाणात आहे, ओसंडून वाहत आहे, तर तोच काहीतरी देऊ शकतो ना. नाहीतर एकादशीच्या घरी शिवरात्र असं होतं. तेव्हा तोच काहीतरी देऊ शकतो. मग लक्ष्मी कशी आहे? सर्वांगाने परिपूर्ण आहे. सगळं तिच्याजवळ यश आहे, औदार्य आहे, श्री आहे, ऐश्वर आहे. त्यामुळे ती सर्वांच्या इच्छा पूर्ण करते. उपासकांच्यासाठी ही गोष्ट अतिशय महत्त्वाची. कारण नेहमी देण्याची तयारी हवी. आपला हात असा वरती हवा, असा खाली नको, है ना. वर हवा हात, नेहमी द्यायला आपला हात तयार पाहिजे. म्हणून दान हे फार महत्त्वाचं आहे. कलियुगामध्ये तर दान हेच सगळ्यामध्ये धर्माचं एक पाय जो राहिला तो दान हाच राहिलेला आहे.
तपश्चर्या राहिली नाही, काय नाही. दान हा एका पायावर धर्म उभा आहे. त्यामुळे दान हे कलियुगामध्ये अत्यंत महत्त्वाचं सांगितलेलं आहे. आणि इथे पण म्हणलं की मी देत राहते सगळं. कारण काय होतं की कितीही भोग भोगले ना तरी माणसाची इच्छा तृप्त होत नाही. आणि याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे ययाती. महाभारतामध्ये ययातीची कथा आहे आणि ययाती कादंबरीसुद्धा आहे, तुम्ही वाचली असेल. त्यामुळे तोही शेवटी म्हणतो, इतका उपभोग घेतो, इतका उपभोग घेतो तो, की शेवटी तो म्हणतो की कितीही उपभोग घेतला तरी माझी कामवासना तृप्तच होत नाही आहे, थांबतच नाही आहे. हविषा कृष्ण वर्धते. ती एखाद्या अग्नीमध्ये इंधन टाकावं ना तशी ती वाढतच चालली आहे, वाढतच चालली. न जातु कामानां उपभोगेन शाम्यते. म्हणजे इच्छा झाली आणि आपण ती इच्छा पूर्ण केली तर तेवढ्यापुरती पूर्ण होते, पुन्हा तशीच इच्छा होते. त्यामुळे कामवासना कुठलीही इच्छा म्हणा ती पुरी केल्याने ती कधीच तृप्ती होत नाही, ती परत 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 येत राहते. त्यामुळे न जातु कामानां उपभोगेन शाम्यते हविषा कृष्ण वर्त्मेव भूयैवाभिवर्धते. वाढतच जाते अग्नीसारखी. त्यामुळे ते इंधन मिळालेला अग्नी जसा धडधडत असतो ना तशी ती कामवासना धगधगत राहते सारखी. त्यामुळे स्वार्थप्रेरित जीवन न जगता दान करणं हे फार महत्त्वाचं आहे कलियुगामध्ये. तर त्याला जास्त महत्त्व आहे. आणि दाता क्वचित असतो. करणं आपल्याला माहिती आहे. दानशूर कवच कुंडलंसुद्धा त्यांनी काढून दिली, त्याचं संरक्षण करणारी असूनसुद्धा. म्हणून एक सुभाषित आहे संस्कृतमध्ये, शतेषु जायते शूरः सहस्रेषु च पंडितः वक्ता दशसहस्रेषु दाता भवति मानवा. म्हणजे कसं आहे, 100 लोकांमध्ये एखादा शूर असतो, सहस्र लोकांमध्ये एखादा पंडित असतो, दशसहस्र लोकांमध्ये एखादा वक्ता चांगला असतो. पण दान करणारा होतो किंवा नाही होत. म्हणजे इतका तो क्वचित भेटतो एखादा दानी माणूस आपल्याला. या कारणाने लक्ष्मीचं महात्म्य आहे, कारण ती देणारी आहे, दान करणारी आहे. आणि हा तिचा गुण उपासकाने जर अंगीकारला तर तो उपासक देवीला नक्कीच आवडेल. त्यामुळे आपण नेहमी द्यावं. दत्ता हलसगीकरांची एक अतिशय सुंदर कविता आहे बघा. ज्यांची बाग फुलोने आली त्यांनी 2 फुले द्यावी, अशी ती छान कविता आहे. ज्यांच्या अंगणामध्ये पाऊस बरसला आहे त्यांनी थोडं ओंजळभर पाणी द्यावं, असं त्या कवितेमध्ये छानपैकी म्हटलेलं आहे त्यांनी, की द्यावं थोडं. आपल्याजवळ जे आहे त्यांनी थोडं थोडं द्यावं. त्यामुळे ज्याला सहवासाची गरज आहे त्याला सहवास द्यावा ना. आपण बघतो सध्या आईवडील जे म्हातारे असतात ते परदेशी जाऊ शकत नाही. जोपर्यंत जाऊ शकतात तोपर्यंत ते जाऊन येतात. पण त्यांना म्हणजे त्यांना जाता येईना असं झालं की त्यांना एकटे पडतात ते. मग त्यांना सहवासाची गरज असते. सहवाससुद्धा द्यावा. हल्ली कुठे मी वाचलं जर्मनीमध्ये वगैरे ते बँक ठेवली आहे त्यांनी, टाईम बँक. म्हणजे आज मला कोणाला मी वेळ दिला तर मी किती वेळ दिला त्याप्रमाणे मग पुढे मला गरज असेल तेव्हा माझ्याकडे असे काही लोक येऊन बसतील. तर हल्ली हे सगळं गरजेचं झालेलं आहे. कारण आईवडील वृद्ध असतात, कोणी नसतं बघायला. म्हणजे वेळ देणं एखाद्याला हे सुद्धा दान फार मोठं झालं आहे या काळामध्ये. तर लक्ष्मी तर कशी आहे, नेहमी देणारी. म्हणून उपासकाने देणारं असावं. घेण्यापेक्षा देण्यामध्ये त्याला जास्त आनंद असला पाहिजे. आणि म्हणून तो आपोआपच संतुष्ट होईल. तर उपासक देवीला आवडेल म्हणून. आणि ती काय म्हणते की कुठल्याही प्राकृतिक भोगाशिवाय मी संतुष्ट आहे. सर्वसाधारण काय असतं, उपभोगाची साधनं उपलब्ध असतील तर योग्य ते उपभोग घेऊन माणूस समाधानी होतो. पण लक्ष्मीला कुठल्याही उपभोगांच्या साधनाची गरज नाही, कारण तीच आहे देणारी सगळी. पण हवा, पाणी, एवढी वनस्पती, फळं, फुलं कोण देतं आपल्याला ना. कितीतरी कवी म्हणतात की हा कोण आहे देणारा, आणि इतकं सुंदर सुंदर आहे, हा चित्रकार कोण आहे. कवी लोक विचारतात की नाही की हे कोण देतं सगळं आपल्याला, कधी दिसत नाही देणारा. तर देणारी आहे ती लक्ष्मी आहे.
तसं ती आपोआपच देत असते. तिच्याजवळ भरपूर आहे, कारण तीच हे सगळं देणारी आहे. आणि त्यामुळे तिला तृप्तता आहे. उपभोग घेतल्याशिवाय तृप्तता आहे. हे समाधान परिपूर्णतेने येतं. जो माणूस परिपूर्ण आहे तो तृप्त असतो. काहीतरी कमी असेल तोपर्यंत माणसाची तृप्ती होत नाही. एखाद्याला खूप श्रीमंती आहे पण त्याला वारस कोणी नाही म्हणून तृप्ती नाही. एखाद्याला खूप श्रीमंती, आरोग्य चांगलं नाही म्हणून तृप्ती नाही. असं काही ना काहीतरी उणीवा असतात आणि त्यामुळे तृप्ती होत नाही. पण इथं तसं नाही आहे. मुळात समाधानी वृत्ती आहे, त्यामुळे जे आहे त्यात समाधान आहे. आता ही भक्ताला कधी येईल ही परिपूर्ण तृप्ती, परिपूर्णता? आपल्यामध्ये सारखं अपूर्ण आहे. आपल्याला नारद आणि शौनक ऋषींची गोष्ट माहिती आहे, उपनिषदामधली भूमाविद्या म्हणतात ते. तर नारद सगळं विद्या शिकले. 4 वेद शिकले, 64 कला शिकले, दर्शनशास्त्र शिकले, त्यानंतर गायन, नृत्य, वादन सगळं त्यांना येत होतं. पण तरीसुद्धा त्यांना तृप्ती वाटत नव्हती. काहीतरी आपल्यामध्ये कमी आहे असं वाटत होतं. म्हणून ते शौनक ऋषींच्याकडे गेले. मग शौनकांना त्यांनी विचारलं की मला तृप्ती नाही, अजून समाधान नाही. इतकं सगळं शिकलो मी, इतकं सगळ्या गोष्टी मला येतात, इतकं सगळं माझ्याजवळ आहे, पण मला समाधान नाही. मग त्यांनी त्यांना भूमाविद्या दिली की हे ब्रह्म कसं आहे, यद्वै भूमा तत्सुखम भूमैव सुखम असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर तशी ती परिपूर्णता आली त्यांना आणि मग ते तृप्त झाले. लक्ष्मी कशी आहे, मुळातच परिपूर्ण आहे. आणि म्हणून भगवंत परिपूर्ण आहे, पण भक्त कधी परिपूर्ण होतो तर त्याला आत्मप्रचिती आली की तो पूर्ण होतो, जसं नारद महर्षी झाले. मग लक्ष्मी आपल्या अंतरंगात आहे, ती तृप्त आहे हे आपल्याला समजलं तर आपणही तृप्त होऊ. पण अंतरंगातली ही तृप्तता कळली पाहिजे आपल्याला, है ना. ते सांगते लक्ष्मी की मी आहे तुमच्या अंतरंगात आणि मी तृप्त आहे, त्यामुळे तुम्ही तृप्त असायला हरकत नाही. आता ही तृप्ती कोण जाणतं तर वेद पारंगतमुनी जाणतात की लक्ष्मी तृप्त आहे. आणि म्हणून ध्यान कोणाचं करतात, लक्ष्मीचं. ती तृप्ती मिळण्यासाठी, परिपूर्णता येण्यासाठी लक्ष्मीचं ध्यान ते करतात. आणि मग ती कशी आहे करतात ध्यान, त्यांच्या ध्यानामध्ये काय असतं तर लक्ष्मी कशी आहे, अमृत स्वरूप आहे, ज्ञानमूला आहे, श्रेष्ठ आहे, नित्य आहे, तृप्त आहे असं ते चिंतन करतात. ते लक्ष्मीला जाणून घेतात. चिंतनाने, मननाने, अभ्यासाने, योगाने, ज्ञानाच्या द्वारा, कुंडलिनी शक्तीच्या द्वारा ते हे सगळं जाणून घेतात आणि मग ते तृप्त होतात. ज्ञान मिळालं की तृप्ती होते. मग आपोआप आपल्याजवळच सगळं आहे. हे का तुझे आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी. आपल्याला सगळं सांगितलेलं आहे. संत तर सांगतात. फार सुंदर अभंग आहेत आपल्या संतांचे या बाबतीमध्ये. कुठं कस्तुरी मृगासारखं होतं म्हणतात आपलं, की सुगंध आपल्याजवळच आहे. मग कस्तुरी मृगाच्या नाभीमध्येच कस्तुरी आहे, पण तो कुठून सुगंध आला म्हणून सगळे रानोमाळ भटकत असतो. आपलं तसं आहे. आपल्याजवळच आपला आनंद आहे, आपल्या अंतःकरणातच आपली लक्ष्मी आहे आणि ती तृप्त आहे. आपली तृप्ती आपल्या अंतःकरणात आहे, परिपूर्णता आपल्याजवळच आहे, पण आपण ती पाहत नाही. ते आपल्याला पाहायला या ठिकाणी शिकवलेलं आहे. म्हणून मुनी जे ध्यान करतात ते तृप्त अशा लक्ष्मीचं ध्यान ते करतात. आणि सर्व प्रकारच्या अर्थांनी जो आपण अर्थ बघितला सगळ्या प्रकारचा, तर सर्व प्रकारच्या अर्थांनी लक्ष्मीचं तृप्त रूप ते समजून घेतात. तिचं ध्यान केलं की आत्मतृप्ती मिळते, आत्मश्री त्यांना प्राप्त होते. ही तृप्ती कशी आहे, शाश्वत आहे का थोडा वेळ मिळाली मग संपली, पुन्हा दुसरं काहीतरी हवंसं वाटलं, तसं नाही. ही तृप्ती सतत आहे, शाश्वत आहे, ज्ञानाचं मूळ आहे. आणि त्यामुळे कसे अमृतमय आहे, प्रेमस्वरूप आहे. म्हणून उपासकाला देवीने स्वतः तिचे असे तृप्त रूप सांगितलेलं आहे. आणि या रूपात तिचं ध्यान केल्याने आपल्याला तृप्ती मिळेल, हे सरळ आहे. म्हणून तृप्ता या नामापासून तयार झालेला जो 6 अक्षरी मंत्र आहे तो ओम तृप्तायै
नमः असं आहे. बरं, ह्याचं आपल्याला फळ काय मिळणार आहे? फळ प्रत्येक मंत्राचं फळ दिलं आहे त्यांनी, महात्म्य दिलेलं आहे, फळ दिलेलं आहे. ते फळ काय मिळणार आहे? तर पूर्णतः समाधान, पूर्णतः तृप्ती असं देवी सांगते. इथं ज्ञानेश्वर माऊलींचं पसायदान आठवतं बघा आपल्याला. त्यांनी काय म्हणले, जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात, 18व्या अध्यायातली 1795 ओवी है ना. ते काय म्हणतात की जे जे हवं असेल, जी इच्छा असेल ते त्याला मिळावं. आपण आशीर्वाद देतो मुलांना तेव्हा काय म्हणतो, तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होऊ देत असं म्हणतो की नाही आपण. म्हणजे तृप्ती असावी हे प्रत्येकाला जाणवतं. आपलं अंतःकरण तृप्त असावं, इतरांनी सुद्धा तृप्त असावं असं आपल्याला वाटतं. हल्ली नमस्कार करायला लोक नको नको म्हणतात, असं नाही म्हणायचं. आशीर्वाद फार महत्त्वाचा असतो, शुभ असतो तो, त्याने कल्याण होतं. त्यामुळे जरूर नमस्कार करून घ्यावा, आशीर्वाद द्यावा. आपणही आपल्यापेक्षा मोठ्यांना नमस्कार करावा, त्यांच्याकडून आशीर्वाद घ्यावा. पण महाभारताच्या सुरुवातीला बघा, युधिष्ठिर हा शत्रुपक्षाकडे असणाऱ्या भीष्म, द्रोण सगळ्यांना नमस्कार करायला जातो. का जातो तो? तर नमस्कार केल्यावर ते आपल्याला आशीर्वाद काय देणार? ते विजयी भव. शत्रुपक्षाकडचे असून सुद्धा आशीर्वाद देणार विजयी भव. म्हणजे आपला पराभव झाला तरी चालेल, पण तू विजयी हो असं ते सांगतात ना. तसं आईवडिलांना नमस्कार केल्यावर जो आशीर्वाद मिळतो, मोठ्या माणसाला नमस्कार केल्यावर जो आशीर्वाद मिळतो, तो अतिशय लाभदायक असतो. म्हणून अतिशय महत्त्वाचं आहे की सगळ्यांनी अतिशय आपल्यापेक्षा मोठ्या माणसाला नमस्कार करावा, आपल्यापेक्षा लहानांकडून नमस्कार करून त्यांना सगळ्या आशीर्वाद द्यावा की जो जे वांछील तो ते लाव, तुला जी जी इच्छा असेल तुझी ती पुरी होऊ देत. माऊलींनी हेच दिला ना आशीर्वाद सगळ्यांना, जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जातं. प्राणी जातं म्हणले, फक्त माणसांना मिळावं असं नाही म्हणलं त्यांनी. अखिल प्राणी जातीला जे काय हवं असेल ते मिळू दे, तृप्त असावेत सगळेजण, म्हणजे सगळे तृप्त असावेत अशी इच्छा त्यांनी प्रकट केली. तोच भावार्थ इथं दिला आहे. म्हणून सर्व भक्तांना तृप्ती मिळावी अशी देवीची इच्छा आहे. त्यामुळे हा तृप्ती देणारा मंत्र त्यांनी दिलेला आहे. त्यामुळे आपण जे पाहतो आहोत देवीचे मंत्र ते किती महत्त्वाचे आहेत ते आपल्या लक्षात आलं असेल. आर्द्रां ज्वलंतीं तृप्तां तर्पयंतीं असे आहे ना ऋचा. त्याच्यामधल्या हा तृप्ता हे जे नाव आहे देवीचं, त्याच्यापासून हा मंत्र तयार होतो जो आपल्याला तृप्ती देतो. आणि तृप्तीचा अर्थ आता आपल्या लक्षात आला असेल की कुठल्याही उपभोगाच्या वस्तूशिवाय मिळालेली तृप्ती आहे ही. आत्मिक समाधान, अंतरंगात समाधान आहे. अंतरंगामधलं प्रेम कळलं पाहिजे, वात्सल्य कळलं पाहिजे. ईश्वर आपल्याला कधीही मोकळं सोडणार नाही, दूर लोटणार नाही असं पाहिजे. सकल जीवांचा करीतो उद्धार, तुझं मोकळीला ऐसे नाही, नाथाने म्हणलेलं आहे ना. त्यामुळे पती लक्ष्मीचा जाणत आहे, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत आहे. किती छान संत सांगतात. तृप्त राहा, समाधानी राहा, उगाच काळजी करत बसू नको. भगवंत आहे, तो आहे आपल्या अंतरंगातच आहे. तसं लक्ष्मी म्हणतं की मी तुमच्या अंतरंगात आहे, तृप्त आहे, प्रेमस्वरूप आहे, देणारी आहे. त्यामुळे तुम्ही तृप्त राहायला हरकत नाही असं ते आपल्याला इथे शिकवते. त्यामुळे हा मंत्र फार महत्त्वाचा आहे. सगळेच महत्त्वाचे आहेत, तसा हाही तृप्ता मंत्र आहे. पुढच्या वेळेला आपण तर्पयंती हा मंत्र आपण उद्याला बघूया. एक 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 की सुंदर देवीची नामं आहेत. आणि हे जर हे अर्थ लक्षात घेऊन आपण श्रीसूक्त म्हटलं तर आपल्याला नक्कीच जास्त समाधान मिळेल. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः.